नमस्कार, मी उषा दीप किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मसाला रवा इडली। त्यासाठी इथे पहा मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। हा बारीक रवा आहे, पाहू शकता तुम्ही। आपल्याला याला मिक्सरला वाटायला लागणार नाही बारीक करण्यासाठी। तसेच इथे मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे। तसेच इथे मी थोडासा वाटाणा घेतलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला चवीपुरतं मीठ, हिंग, हळद, जिरे मोहरी घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही फोडणीसाठी। तसेच कांदा, कढीपत्त्याची पानं, हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत। तसेच कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे मी एक इनोचं पॅकेट घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही खाण्याचा सोडाही वापरू शकता। चला तर मग आपण सुरुवात। इथे पहा आपण गॅस चालू केलेला आहे। त्याच्यावरती मी कढई ठेवलेली आहे। आता आपण याच्यामध्ये तेल घालणार आहोत। इथे मी 2.5 पळ्या तेल घातलेलं आहे। आता आपलं तेल चांगलं तापवून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे पहा, आपलं तेल तापलं की आपण याच्यामध्ये जिरे मोहरी घालणार आहोत। तुम्ही ही रवा इडली नक्की ट्राय करून पहा। मसाला रवा इडली खूप छान लागते खायला। आता आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये जिरे मोहरी घालायची आहे। तसेच आपल्याला कढीपत्त्याची पानेही घालायची आहेत। आपण याच्यामध्ये जिरे मोहरी घालत आहोत। हे पहा, आपली जिरे मोहरी थोडी तडतडली की आपण याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। तसंच आपल्याला याच्यामध्ये हिंग घालायचा आहे। हिंग घातल्याच्या नंतर आपल्याला चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। आपल्याला परतून घ्यायचं आहे। याला पूर्ण आपल्याला लाल करायचं नाहीये। पाहू शकता आपला कांदा थोडासा लाल झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे घालणार आहोत। तर हे आपल्याला परतून घ्यायचे आहे। तसेच आपल्याला याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। मीठही आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये वाटाणे घालणार आहोत। तेही आपल्याला परतून घ्यायचे आहेत। इथे पहा, आपला वाटाणा चांगला भाजून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये हळद घालायची आहे। हळद घातल्याच्या नंतर आपल्याला याला पुन्हा परतायचं आहे। तर आपण लगेचच याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत चिरलेली। तर हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। तर परतल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये आपण घेतलेला बारीक रवा घालायचा आहे आणि तोही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। 2 मिनिट तरी आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे याला। आपल्याला याला मंद आचेवरच भाजायचं आहे। 2 मिनिट तरी आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। इथे पहा 2 मिनिट झालेले आहेत। आपण रवा चांगला भाजून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यावरती आपण सुरुवात करू करायला। इथे पहा, आपलं मिश्रण थंड झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपण याच्यामध्ये दही घालायचं आहे। इथे आपण अर्धी वाटी दही घेतलं होतं, ते घालणार आहे मी। आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे।
पाहू शकता तुम्ही आपलं दही मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। जसं आपण इडलीला बॅटर करतो त्याप्रमाणे आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे। इथे पहा मी दह्याच्या वाटीतच पाणी घेतलेलं आहे, आणखीन पाणी लागेल आपल्याला। आता आपण याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा आपलं मिक्स करून झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। आता आपल्याला याच्यामध्ये इनो घालायचा आहे। तुम्हाला सांगितलं होतं मी, जर इनो नसेल तर तुम्ही खायचा सोडाही घालू शकता। इथे पहा आता मी याच्यामध्ये इनो घालत आहे। इनो घातल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला पुन्हा याला फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि आपल्याला या मिश्रणाला 10 मिनिटांसाठी असं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून आपला रवा पूर्णपणे भिजला जाईल। मग आपण त्यानंतर इडली करायला घेणार आहोत। हे पहा आपला इनोही मिक्स करून झालेला आहे। इनोमुळे किंवा सोड्यामुळे इडली अगदी लुसलुशीत होते। आता आपण याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। हे पहा आपले 10 मिनिटं झालेले आहेत। आता पाहू शकता तुम्ही आपलं मिश्रण एकदम तयार झालेलं आहे। आता आपण याला इडलीच्या साच्यात घालणार आहोत। त्यासाठी इथे पहा मी इडलीचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये लिंबाच्या फोडी घातलेल्या आहेत। तसंच इथे पहा मी या साच्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता या साच्यामध्ये आपल्याला हे बॅटर ओतायचं आहे। इथे पहा आता आपण या साच्यामध्ये हे मिश्रण भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळे साचे भरून घ्यायचे आहेत। आता आपल्याला हे भांडं कुकरमध्ये ठेवायचं आहे। इथे पहा आपला कुकर भरून झालेला आहे। सर्व साचे इडलीचे भरून झालेले आहेत। मी गॅसही चालू केलेला आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि 10 मिनिटे याला वाफवून घेऊया। हे पहा 10 मिनिटं झालेली आहेत। पाहू शकता तुम्ही आपली मसाला इडली तयार आहे। हे पहा पूर्ण तयार झालेली आहे। आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याला थंड झालं की आपण याला प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। पहा तर तयार आहे आपली मसाला रवा इडली। आपली ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।